तुका म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी तुका तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवद प्रेम सर्वकाळ सर असं बसा मागे हा तिकडे बस असं बस तिथे बसा त्या विषयाचे समजू येसाती आलिया ओळगाचा रंगरो येसाती आलिया ओळगाचा रंग येसाती आलिया ओळगाचा रंगरो येसाती आलिया ओळगाचा रंग येसाती आलिया ओळगाचा रंगरो येसाती आलिया ओळगाचा रंगरो साथे आलिया ओळगाचा रंगरो येसाती आलिया ओळगाचा रंगरो नाही तरी जाई कोणाचे
कोणाचे गणगोत नाही तरी संसार नाही तरी संसार जाईला कोणाचे बाप कोणाचे गणगोत कोणाचे बाप कोणाचे तुम्हाला जे शिकवलं ते बरं वाटतं का हे बरं? तुम्हाला जे शिकवलं इतक्या दिवस तुम्ही बोललो ते खोट आहे, कारण तुम्हाला नसलं ते म्हणजे मायबाप नाही. तुमचे तुम्ही संत माय तुम्ही संत
कोणी तर तुमचे मायबाप देव आहे. कारण तुम्हाला कोणी केलं कुठं गाव आणि तिथून कुठं गाव आणि तिथून कुठं आले तुमचे मायबाप कोणाचे मरायला लागले तर कोणाचे गेले जे समजता तुमचे मायबाप मेले आणि कोणाचे मरायला आणि जो मरत आणि तो देव तुमच्यात आहे. तुकाराम महाराज तर तुम्हाला देव म्हणते का मायबापाला बी म्हणजे ते म्हणजे तुम्ही देव आणि देवानं तुम्हाला पाण्यात केलेले त्याला देवाच्या भेटी सांगतो म्हणून हे सारे आले काय म्हणते की तुम्हाला मी बोललेलं करू म्हणजे कोण बोललेलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ते माणसं एकमेकाला बोलू शकतात त्याच्यावर एकमेकाला बोलता तुम्ही काम ठेवा कारण तुम्हाला मनुष्य देह आणि मनुष्य देह मिळाला तुमच्या देव घडे कसं आहे तुमच्या जसं तुम्हाला इंद्रियानं शरीर बघत वाटतो जगत बघत वाटतो ते जगत बी खोटे शरीर बी खोटे नाही का आणि तुम्हाला माहिती की जे खोट आहे ते पण आणि तुम्हाला माहिती कसे ते खोट आहे का नाही माहिती तुम्हाला माहिती ना मासणार आता किती पॉश व्हा काही व्हा तुम्हाला माहिती कारण तुम्ही शाने जनावरांना कळत पण ते शहाणे नाही जनावराला कळत नाही का आता जनावराला बैलाला गाईला गवत कळत पाणी कळत ऊन कळत नाही कळत पण तुम्हाला मला कळत पण तुम्हाला म्हणून महाराज आपल्याला सांगतात हे साठे आहे हे साठे हे साठे नाही म्हणजे ह्या साथीला म्हणजे रोगात नाही आली हे साठे आली या ओळगा सारंग मग तुम्ही मनुष्य ध्यानाला द्यायचा मग हे काढ आहे ते तुम्ही देऊन नाही ते जातात बायका पहराच्या नादी करण्याच्या नाही ते ह्यासाठी ते जनावर कामच नाही आणि तुझं बी काम नाही तो निवड का ओळखीला हरे धन ओळखीला हरी धन संसारे
इथं सोय कशाची बायको करण्याची तर सोय कुत्र्याला न करण्याची आपण कुत्र्याला नाही का मांजराला नाही आणि तुम्ही धन्य का म्हणे मला दोन पोरं झाली आणि शिवायला घातले मेले म्हणून साधू संत सांगतो या देहात आले ना तुम्ही मग देव करत कारण बाकीचं सगळं नाही तरी संसार नाही कोणाचे माय बाप कोणाचे माहिती आहे म्हणजे काय या तुम्ही आले आणि तुमच्या बाहेर आले बी माणसाचे आणि तुम्ही बी माणसाचे बाया कोण माणसाचे आणि हे म्हणून साधू संत सांगते तुम्ही आता ठेव कारण बाकीच्या शरीरामध्ये पिल्ले झाले काय तितक्यात दमडीची दाखल विश्वास का तुम्हाला रोग प्राप्त नाही तर तुम्ही माणसं मनुष्य पण तरी घर बांधेल बोलू जाईल आणि मतदान केलं आणि निवडून आले आणि गेले काय गेलं म्हणजे म्हणून गेले गेले मसनात गेले आणि चौऱ्याऐंशी लागले म्हणून मला सांगते सांगते धन्यानंदाची आनंदाचे
तुम्ही फालतून आधी लागले बायका पोराच्या नोकऱ्याच्या पैसे हे मुर्दा नाही आणि तुम्हाला खरं बी कळत आणि खोटं बी कळत तुम्हाला म्हशीला देव माहिती ना तुम्ही ऐकला का नाही कोणी कोणी ऐकला नाही देव ऐक हा तू जिद्दा का बोले कोणाकडे जिद्द आहे बापा मुलं माय मुलं तू कोणाकडे जिद्द आहे मग कोणाकडे सगळे जिद्दे कापू दे अरे स्वार्थाला म्हणून चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे तुम्हाला दुसऱ्यानं बशीत द्यावं मग कोणामुळे बशीत कोणीच नाही सगळे कशामुळं बसले श्वास चालू आणि श्वास कोणता जायचा आणि कोणाला माहित नाही आणि ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि ज्ञान नाही कोठे आई कोठे आणि ज्ञान नाही कोठे आई कोठे आणि ज्ञान नाही यात नाही महाराज सांगतात आपल्याला की तुमचं शरीर इथे का होण्याची मग तुम्ही जिथे का देवा मुळती हे तुम्हाला माहिती आणि असं माहीत नाही गाढवा गाढव बापू दिवस नाही
लोकांना मस्त करता नोकरी वाढल्या बायको काय पोर नोकरीला लावले पोर लावते कसं अजून सुद्धा ही पोरं कमायला गेले पास झाली तरी आपण येते गध्याला मासायची आपण येतात तुमच्या पोराला मासायची आपण नाही म्हणून तर तुम्ही एखाद्या घेतले आणि ते मोबाईल पाहिला काय काय झालं आणि पागल व्हायला कारण जग जीवापेक्षा श्रेष्ठ नाही जग श्रेष्ठ नाही श्रेष्ठ नाही मनुष्य देहातला जीव श्रेष्ठ जग बी श्रेष्ठ नाही जीव श्रेष्ठ आणि जीव कोणता मनुष्य देहातला इतर देहातला जीव श्रेष्ठ आहे जगापेक्षा कारण त्याला कळतं जगाला कळत नाही सोन्याला कळत चांदीला आणि त्या मनुष्य त्या जीवाला योग कारण मनुष्य देहाच्या जीवाला कळत की मला कळत मग त्याला कळत आणि ते कोणामुळे कळत माझं वजन ते काटाड आहे हाडे हे वजन वजन कशामुळे कसं आहे आणि ते जाणून राख शरीर काळाचे आळे आता माणसानं काय
पतन शरीराच्यामुळे शरीर काळे ग्रासी हा त्या काळानं थांबलेलं नाही जरा वाट पाहायला शिकल्यावर काय जरा ते दमदार व काळानं जरा काळा घ्यावा जरा कच्च्या काय का हात तोडा काय करायचं जरा पिकल्यावर लावायचे लावत नाही पैसे पांढरे अरे पांढरे केस त्याला काळं लाव ना काय म्हणतेस त्याला काय लाव ना तर अशा रीतीने असंही संत हे सांगते ते आमच्या इथं आपल्याला दुकानी नाही वाटका चालते कोणते ब्युटी पार्लर मध्ये गेला काय मग असं शिडीत परंतु ह्या शेतात तुम्हाला देव प्राप्त होऊ शकतो देवी आहे नाही तर तुझी काना दिला तर याच्या हे काय कामाचं नाही बाबा अशा नाही नाही ते उगत नादी लागतात नादी लागतात नाही का तुम्हाला त्याला देऊ नका मला वाटत तरी करून मला वाटत नाही पण ते कोणाला ते हा जो देवाला प्राप्त होतो त्याला देव बुद्धी देतो की तो सुद्धा न मरणारा आहे कोण बुद्धी देव आणि हे संत शिकवते म्हणून तुकाराम महाराज म्हणजे अमर हा म्हणते तुम्ही बघत नाही आणि या याला मी म्हणायचं तुम्ही साधू संत आपण तुम्हाला कळत ना मग कळत ते देवाची अवतार तुम्ही कोणाची अवतार आणि काळेची अवतार काळे हा देवाची अवतार कोण देव घे देव
विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे विठ्ठल विठ्ठल म्हणावे रे सुख सोहळा सुखीना हा सुख सोहळा सुखीना हा सुख सोहळा सुखीना तुम्ही देवाचे देव मरत नाही त्याच्या सांगितलेनं तुम्हाला मी न मरणार आहे हे तुमचं मन जरा नीट होते नाही ते इकडंच माझीला तुमचं मन इकडंच वातावरणात येत नाही म्हणून मला सांगते विठ्ठल विठ्ठल म्हणावे नाही तर बस आले मग तेच नाता याच्याकरता महाराज सांगते तुम्ही देवाचं नाव घ्या तुम्ही माणसासारखे बापरे असं त्याच्या कल्पना म्हणता येतं का आणि माणसाच्या त्या मेळ्याला म्हणता येतं माणसाच्या मेळा गेला म्हणता येईल आणि मेंढ्याच्या कल्पना कारण ते शब्दाचा अर्थ कळत नाही आणि माणसाला म्हणून तर शाळा कार्यकर्ता जातो म्हणायला काय होतं नोकरी मिळवलं मरत म्हणून साधू संत सांगते तुम्ही देवाचं नाव विठ्ठल विठ्ठल म्हणावे पण देवाचं नाव घेतलं ना काय होतं कोण देव आता मन मराने नाही कशाने पोराला नोकरी लागत नाही मलाच बघत म्हणजे रानामध्ये झाडं चालू पिकल्याची बाजूला राहिलं झाडं चालू भावच्याच जोपर्यंत देवाला होत नाही तोपर्यंत माणसाच्या मनात पडाले संसार म्हणजे काय पडाले वावरून घ्यायचे कुठं भाडे खात बसायचे हे धंदा आहे काय झालं भाड्याच्या खोड्या टाका भाड्यानं द्यावा भाड खात बसावा मनुष्य देह देवाचं नाव म्हणजे तुम्हाला मनुष्य देह आणि ह्या रामदास तुम्ही आहे साठी आणि या ओळखा धारण करून मग ह्या देहात चोखोबा बाहेर होते त्याला सुद्धा देव कोणी आणि तुम्ही काही बाहेर नाही जातीचे बुद्ध आहे म्हणून महाराज सांगतात येतात या ओळखा नाही तरी संसारू म्हणून नाही तरी संसारून जाईल
बाप त्याच्या नातीला देवाचा नाच म्हणून देवाचा नाच करा असं महाराज आपल्याला शिकवते म्हणून नाहीतरी संसार कोणाचे माय बाप कोणाचे कारण देवानं तुम्हाला निर्माण करून द्यायचा उपयोग तुम्हाला बघायचं द्यायला सांगितलं म्हणायचं काय कमी होते का ते द्यायचं तर भाग पडलं असं गोळ्या खाऊ आताच्या काळात लोक गोळ्या हमारे तो जास्त कशाला बाबा चुकला झाला नाही तर केवढ्या जास्त धोरण तुला मी माहिती काय तुम्हाला माहिती परंतु आता आला गोळ्या खाल्ल्या म्हणून हम दोन हमारे म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे हो मायबाप आहेत का मग ते आपल्याला होऊ दे ना मग ते मायबाप ते मायबाप आहेत का जास्त आम्ही बघते पण या साधू संत काय मग लोक होऊ दे ना कारण तुम्हाला योगा चान्स मग ह्या चान्सचा उपयोग करा आणि आपला मला वाटतं देव घेतलं नाही कोणाचे मायबाप मरग जस पाणी भिजत पण अन्नाला वाटतं ते पाणी आणि माणसाला वाटतं त्या झळाया मग माणसाला काय वाटतं ते आणि अन्नाला काय वाटतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे कसं आहे झळाया आणि तू काय म्हणायला म्हणे हे म्हणतो ते कमते
हो त्यांना सगळ्याला पत्रिका मागतो ऐके हा येते अक्षय म्हणजे मरणार झाले नाही तर त्वरणार झाले जायलाच पाहिजे खायला मी भेटते मग असं ते मजा जाते गोड गोड नाही का चांगलं नाही का नाही जरा शाळेचे ना कोणाचे माय बापू कोणाचे विषयाचे समजूक वेगळाची बाहुली विषयाचे समजूक वेगळाची बाहुली विषयाचे समजूक वेगळाची बाहुली विषयाचे ऐकायसाठी लोक नाही बसले ते कीर्तन ऐकायसाठी म्हणून म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या झाले म्हणायचं कारण ते ध्यानात ठेवा साधू संतांची वाक्य परंतु त्याच्या करण्याकरता नसत्या म्हणून अशा रीतीनं विषयाची समजूक वेगळाची बाहुली आभराची सावली जाईल पुन्हा काय महाराज म्हणते ते तुम्ही कशात रमते म्हणजे विषया ते काय झालं वेगळ्याच्या बाहुली वेगळ्याची बाहुली ज्याप्रमाणे वेगळं खराब झाल्या काय होईल तिच्याकडं भाव वाटत नाही आजचं मग वेगळाची विषयाची समजूक वेगळाची बाहुली आभराची जगाची सावली म्हणून विजयाले समजूक वेगळाची बाहुली आभराची सावली जाईल ज्ञानदेव मने पाहता पडे ज्ञानदेव मने पाहता पडे ज्ञानदेव मने पाहता पडे ज्ञानदेव मने पाहता पडे भक्तीचे जगले जाईल काय सांगते की ज्याप्रमाणे रात्र स्वप्न असतं आणि तुम्हाला खरं वाटतं आणि तुम्हीच खोटं ठरता जागा जागा सगळे काम माणसं तुला कोणाला सोडतो आणि कोण खोटे दादा सगळे शिकलेले अन्न शिकलेले सुद्धा सगळे तर ज्ञानेश्वर महाराज सांगते तुम्हाला माणसाला जाताना शिकवायची मग सगळे माणसं शहाणे तुम्हाला मी शहाणच केलं देवाला पण तुम्हाला आपल्याला देवाचा नाद लागत नाही आणि जनावरासारखा त्या पिल्ल्याचा नाद म्हणून महाराज सांगतात दिंडोबाचे श्रीमंत महाराज सगळे ज्याला आकार आला त्याला माशे त्याला भरते म्हणून नाही म्हणते म्हणून या ठिकाणी म्हणजे दिसतं पण म्हणजे स्वप्न दिसत आणि तुम्ही काय करत तुमच्या मनात ते तुमच्या मनात येऊ की न येऊ आणि सगळ्याला स्वप्न कसं वाटत फोटो अगोदर कसं वाटत नव्हा आता हे असं
हे तुम्हाला माहित नाही असं आणि घरी तसं जे आणि तुम्ही नाही तर तुम्ही दिसत बी नाही ज्याप्रमाणे वाला न दिसणारी वस्तू आहे पण चेतन शब्द न दिसणारी वस्तू आहे पण चेतन मृदंगाचे बोलत सुद्धा न दिसणारी पण चेतन आणि तू चेतन पण मुद्दा धरून कसा कातड्याला काय योग्य करायला बघा आपण करू नको तिकडे मन जरा खाल्लं तिकडे म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले मग तुम्ही सोबत पाहिजे पण पाहिजे आठवण केली तुम्हाला वाटतं पण हे सुद्धा तसंच करा तुम्हाला देव पाहायचा असला तर तुमच्या देव आहे कारण आत्ता देव आहे कारण श्वास काही तुम्ही चालवीत नाही श्वास तुम्ही चालवीत का कर चालीत नाही श्वास चालवीत नाही तुम्हाला कसं राहू आणि शांतपणा कसा करा त्याचा उपयोग करीत नाही देवानं तुम्हाला दिले इंद्रिय डोळे मुख बोलाय तू थोडंशी म्हणजे कशा पडते नारायणाला मिळून घ्यायची तू दुसऱ्याच नादी राहता तुझा त्याला गाड्या बोलायचा विद्यात बोलायचं वाटकाला बी होतो महाराजा बी होतो सेना नाड्याला झाला नाही आणि चोखोबा महाराज होतो आणि ती जनाबाई महाराजी बोलली आणि ते बघा त्याला काय होईल नका होईल पण आपण त्याचा ध्यान धराव ना कोणाचा म्हणून मनुष्य देहात आलेल्या जाणारा तुम्ही देवाचे हे ओळखू ये सगळे देवाचे पण ओळखू येत नाही आणि त्या देहातले देवाचे पण ओळखू येत नाही त्याला कधी हे खोट आहे कोणाचे मला
देवाचं भजन नाही केलं तर ते धरलेलं आहे ना ते जायचं नाही. मग काय आता काय करायचं ते काय बाबूचा तुला कळत नसल्यासारखं कामच करायला माणूस आहे ना देवाची भक्ती काय असं मग तुला म्हणून वगैरे कार्य अंध होती लक्ष गवद्याची ना तुझे म्हणजे लक्ष गवद्याची गाव लागत बघा माझे सुद्धा घेता येतात नाही तो मुक्त होणारच नाही पण हा देव घेतणार नाही मुक्त होण्या मोकळं होण्यासाठी जो देह मिळाला तो बी घेतायचा आणि कोणताही देव पाणीचा सध्याचा कोणताही देव त्याच्या करता तू काय राहतात मनुष्य देहात तर आता मनुष्य देहात देवाचं हे साथे No.
Hare